आज आम्ही पुण्याला जाणार आहोत। सकाळी थोडंसं खाल्लं आणि रेडी झालो, बॅग पॅक केल्या। इथे सगळ्यांसोबत हे 3-4 दिवस कसे गेले काहीच कळलं नाही आणि मला तर सगळ्यात जास्त रिफ्रेशिंग वाटलं, कारण इथे येण्याच्या आधी मी घरात खूप बोर झालेली होती। त्यानंतर सगळ्यांचा नमस्कार केला आणि मग आम्ही निघालो। सगळेजण आम्हाला ड्रॉप करायला आले आहेत आणि योगायोग असा की ज्या गाडीत आम्ही आलो तीच गाडी आम्हाला जाताना मिळाली। आता इथून जायच्या आधी खूप दिवसांपासून जिथे आम्हाला जायचं होतं तिथे जाण्याचा प्लॅन होणार आहे। आता बघूया हा प्लॅन सक्सेस होतो की नाही। त्यानंतर पुण्यात पोहोचलो। घरी येता येता समोसा आणि ढोकळ्याचं पार्सल घेतलं, कारण गावावरून घरी आलो की घरात जी काही धूळ माती असते त्यामुळे लगेचच स्वयंपाक करता येत नाही आणि ते सगळं क्लीन होऊन मग कुकिंग करेपर्यंत आम्हाला जास्तच भूक लागलेली होती। सो हेच खाल्लं आणि आम्ही पोचतानाच जरा पाऊस स्टार्ट झाला होता। आता बघा किती पाऊस पडलेला आहे बाहेर। मस्त अशी दुपारची एक झोप काढून घेतली आणि मग संध्याकाळी या व्लॉगला कंटिन्यू करते। संध्याकाळची देवपूजा केली आणि मग आम्ही जरा बाहेर निघालो वॉकला आणि अचानक आमचा प्लॅन झाला पिझ्झा खायचा। त्यामुळे जवळच्या कॅफेमध्ये गेलो, फ्रेंच फ्राईज आणि पिझ्झा ऑर्डर केला आणि इथे बसूनच सगळं काही पुढचा प्लॅन आम्ही केला। आमचा प्लॅन फायनल झाला, तिकीट्स बुक झाले। मग दुसऱ्या दिवशीची सकाळ अशी काहीशी स्टार्ट झाली। आता पॅकिंग करायची आहे, घरातलं पण आवरायचं आहे, अशी सगळी गडबड आहे आणि आज संध्याकाळी निघायचं पण आहे। सो सकाळी मस्त असं आमच्या दोघांसाठी चहा ठेवला, चहा बिस्किट खाल्ला आणि बाहेर अशी काहीशी गॅलरीची अवस्था झालेली होती। सो हे क्लीन करून घेतलं। त्यानंतर फ्रेश झाले, हेअर्स वॉश करून घेतले, देवपूजा केली आणि आता पण मी काहीच नाही बनवलं, कारण मी गावावरून आल्यावर घरात सगळं आवरायचं बाकी होतं। ते सगळं आवरलं आणि सोबतच संध्याकाळची निघायची तयारी, त्यामुळे त्यांनी आता पण पार्सलच आणलं। हे आमचं फेवरेट डिश आहे आणि कधी स्वयंपाक नाही केला तर हे एक ऑप्शन नेहमी आम्ही ट्राय करतो। मस्त असे छोले भटुरे दुपारच्या जेवणात खाल्ले। त्यानंतर किचनचं आवरलं आणि मी आले इकडे बॅग पॅकिंगची तयारी करायला। जे काही कपडे मला न्यायचे होते ते काढून घेतले आणि बाहेर बघा कसा पाऊस चालू आहे। मस्त असा चहा बनवला। त्यानंतर इकडे रात्रीच्या जेवणासाठी सिंपल अशी खिचडी बनवली। त्यांनी तर इथेच खाऊन घेतलं, पण मला इतक्या लवकर जेवण नव्हतं जात, त्यामुळे माझ्यासाठी टिफिन पॅक करून घेतला आणि इकडे फायनल बॅग पॅकिंग पण झाली। सो आम्ही रेडी आहोत ट्रिपला जायला। कुठे जाणार आहोत ते नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगते। चला बाय।